मस्तके पायावरी वारकरी संतांच्या गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले किंवा वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनासाठी घेतलेली गवळण किंवा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा असून त्या गोकुळातल्या लोकांना सुख झालं. ते सुखाला अंतही नाही पारही नाही, अंत पार नाही लेखा आणि लेखाही त्या सुखाचं होऊ शकत नाही. असं अलौकिक सुख त्या गोकुळातल्या लोकांना झालं. कशा निमित्तानं झालं तर बाळकृष्ण नंदा घरी. आणि त्या भगवंताचं अवतार कार्य किंवा प्रागट्यकरण त्या नंदाच्या घरामध्ये त्या ठिकाणी झालं. म्हणून त्या गोकुळातल्या सुखांना पारावार नाही, अंत नाही आणि लेखाही नाही. मग बाळकृष्ण नंदा घरी आल्यामुळं तिथलच्या सगळ्यांना आनंद झाला. आनंदल्या नरनारी. सगळ्यांना आनंद झाला कारण भगवंत त्या ठिकाणी घरी आलेला होता, नंदाच्या वाड्यात आलेला होता, गोकुळात आलेला होता. आणि मग त्याचं प्रतीक म्हणून तो आनंद त्यांनी कसा व्यक्त केला तर तुकाराम महाराज म्हणतात, गुढिया तोरणे करते कथा गाती गाणे. गुढ्या उभारल्या, दरवाजाला तोरणं अशा प्रकारची बांधली आणि कथा कीर्तन त्या ठिकाणी करायला लागले. तो आनंद त्या ठिकाणी याच्या माध्यमातून व्यक्त करू लागले. करते कथा गाती गाणे. आणि मग त्याच भगवंताने पुढे जाऊन त्या ठिकाणी काय केलं तर तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. त्याच भगवंताने पुढे जाऊन तुकाराम महाराज म्हणतात का या सर्व गोकुळवासियांचं मन चित्त या ठिकाणी मोहून वेधून अशा प्रकारचं घेतलं. असं सुख त्या भगवंताचं गोकुळामध्ये प्रागट्यकरण झाल्यामुळं त्या गोकुळातल्या लोकांना झालं. आणि त्या सुखाचं यथार्थ वर्णन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल. आज महाराष्ट्रामध्ये असं माणूस नसन की त्याला माहित नाही आजची तिथी कोणती. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यालाच व्यास पौर्णिमा असं म्हणतात. गुरूंच्या उपकारातून उतराई होता येत नाही, पण त्या उतराई होण्यासाठी हा एक मार्ग सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये माघ शुद्ध दशमी असेल किंवा हा गुरुपौर्णिमेचा दिवस, वर्षातील 2 दिवस आपल्या श्री गुरूंसाठी देण्यात आलेले आहेत. शास्त्राने, धर्माने, संत वाङ्मयाने या 2 दिवसाचं वर्णन आपल्या गुरुसाठी त्या ठिकाणी केलेलं आहे. एक माघ शुद्ध दशमीचा दिवस, त्या दिवशी तुकाराम महाराजांना त्यांचे श्री गुरु त्या ठिकाणी भेटले आणि म्हणून ते श्री गुरु तुकोबरायांना भेटले. त्या गुरु भेटीचा दिवसाचा तो आनंदाचा सुखाचा सोहळा त्या ठिकाणी करायला वारकरी संप्रदाय सांगतो. आणि एक हा गुरुपौर्णिमेचा दिवस. आणि नाथ परंपरेमध्ये धर्मनाथ बीज आपण त्या ठिकाणी साजरी करतो. हे 3 दिवस त्या ठिकाणी गुरुच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जातात. त्यातला आजचा हा सोहळा, हे आवाज बदलला रे संतोष, आजचा सोहळा त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा आहे. अनेक पौर्णिमा आहेत वर्षातल्या, पण त्यातली त्यात मुख्य पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. आपल्यावर श्री गुरूंचे उपकार आहेत. जे उपकार जगाचा मालक करू शकत नाही, जे उपकार आपले आईवडील करू शकत नाही, ते उपकार आपले श्री गुरु करतात. प्रमाण द्यायचं झालं, हरी केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, आपणा करी ऐशी माय, आपणा करी ऐशी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, धर्म देखील पाय, दिले अक्षय दानगा म्हणून आलो या देशा,
म्हणावोने आलो या देशा दिले अक्षय अभय दानगा म्हणावोने आलो या देशा म्हणून आलो या हो केले उपकार सांगो मी काय बापना करी ते माय धर्म त्याग देखील पाय दिले अभय अक्षय दानगा केले उपकार सांगो मी काय आपण करी ऐसी माय धर्म त्याग देखील पाय दिले अक्षय अभय दानगा जे उपकार देव करीत नाही, जे उपकार आई वडील करीत नाही, ते उपकार संत मंडळी करतात. मग देवाचे उपकार नाही असं नाही, देवाचे उपकार आहेत. देवाचे काय उपकार आहेत? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करेन चिंतन, जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी. आपण आता पंढरपुराहून आलो. त्या देवाचे उपकार, त्याने केसाच्या टोकापासून पायाच्या नखापर्यंत सर्व शरीर दान दिलं. दान दिलं, दान विकत नाही, दान दिलं. दान देणं वेगळं आणि विकत देणं वेगळं आणि काहीतरी मोबदला घेऊन देणं वेगळं. बरं, दान दिलं देवाने शरीर, म्हणून देवाचे उपकार आहेत. पण शरीर दान दिलं, पण या शरीरावर सत्ता आपली ठेवली का? नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे? ह्या देहावर सत्ता आपली आहे का? नाही. आणि जर देहावर सत्ता आपली असती तर आपण म्हातारे झालोच नसतो. विठ्ठल 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 देहावर सत्ता आपली, आवाज कमी कर माझा, देहावर सत्ता आपली नाही. म्हणून आपल्याला एक एक इंद्रिय वय झालं का फारकत देतं, की नाही? आमचे बाबा म्हणायचे, वयाला आली बाई 50, मनाला वाटे उदाशी. कळत ना तुम्हाला? वयाला आली बाई 50, मनाला वाटे उदाशी. ते म्हणायचे जसं जसं वय झालं का तसं तसं एक एक इंद्रिय फारकत घेत. मग कोणाचे डोळे जातात, कोणाचे कान गेले बरे आहेत. सुना काय बोललं तरी ऐकायला ते पाहिजे. कान गेले तरी चांगलं आहे. कान जातात, डोळे जातात, हात जातात, पाय जातात. मला सांगायचा मुद्दा, भगवंताने देह दिला, पण देहावर सत्ता आपली नाही, देहावर काळाची सत्ता ठेवली. देह जाणार जाणार, याशी काळोबा खाणार. म्हणून देवाचे उपकार बाजूला गेले. चला, दुसरे उपकार आई वडिलांचे आहेत. आईचे उपकार, आईने पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वैस आहे. आईचे उपकार आहेत. आईने तो पिंड 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये पोसला, वाढवला. आई बापामुळे त्या ठिकाणी आपला जन्म झाला. उपकार आहेत. पण जन्म दिल्याबरोबर आई बापाने आपले माग माया लावली. काय लावली? हा तुझा मामा आहे हे कोण सांगतं? आई सांग. ही तुझी चुलती आहे हे कोण सांगतं? ही आपली भावकी धरणा गोराची. लय हसले बोल. विठ्ठल 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 विठ्ठल. हे कोण सांगतं? आई सांगते. हा तुझा बाप आहे हे कोण सांगतं? आई सांगते. म्हणून आई वडिलांनी उपकार केले, जन्म दिला, पण जन्म दिल्याबरोबर काय लावली? माया लावली. ऐका बरं, आई वडिलांनी माया लावली, भगवंताने देह दिला, पण देहाच्या माग नाश लावला, सत्ता आपल्याकडे ठेवली नाही. मग या दोन्हीच्या उपकाराच्या विरोधात संत उपकार करतात. ए बाबा, देह तुझा नाहीच, हे सांगणारे कोण? हे सांगणारे संत आहे. आणि जी आई बापाने माया माग जोडून दिली, त्या मायेतून बाजूला करणारे कोण? संत आहेत. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, केले उपकार सांगू काय, बापना करे आईशी माय, धर्मे त्यांचे देखील पाय.
आणि दान देतात संत मंडळी. कोणतं? दिले अक्षय अभयदान. हे दोन प्रकारचे दान झाले. एक अभयाचं दान आणि एक अक्षयाचं दान. अक्षय म्हणजे काय? ज्याचा क्षय होत नाही त्याचं नाव अक्षय. आणि अभय म्हणजे काय? ज्याच्यापासून भीती राहत नाही ते अभय. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून त्या संतांचे आपल्यावर उपकार आहेत. म्हणून आज त्यांच्या उपकारातला उतराई होण्याचा मार्ग आहे. त्यासाठी हा गुरुपौर्णिमा महोत्सव. गावातले आहेत साधक मंडळी, शिंगवे तुका येऊन आलेले आहेत, काही आमचे फुलसौंदमयातून आले, काही निर्मल नगरून त्या ठिकाणी आले, काही येत आहेत. संध्याकाळी एक कार्यक्रम असतो तो माहिती सगळ्याला, काही तिथं येतात. गडेवाडीकर आहेत, भरपूर आलेले आहेत. चला सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद. 1-1.5 तासामध्ये आपल्या चिंतन सेवा त्या ठिकाणी करायचं. म्हणून आज श्री गुरुच्या उपकाराचा दिवस आहे. श्री गुरु जीवनामध्ये केलीच पाहिजे. श्री गुरु असावाच. श्री गुरु असल्याशिवाय जन्माला जीवनाला आकार मिळत नाही. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. किंवा श्री गुरु सारिका स्थापाठी. श्री गुरु सारिका स्थापाठी राग. श्री गुरु सारिका स्थापाठी श्री गुरु सारिका स्थापाठी राग. इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु आपले पाठीराखे असावे. काल आपण चांगलं चिंतन ऐकलं रात्रीच्याला. श्री गुरु जीवनामध्ये असावेत. ज्याच्या जीवनात श्री गुरु नाही त्याचं जीवन त्या ठिकाणी शून्य आहे. म्हणून ज्याला नसतील, काल महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वरीला गुरु माना, तुकाराम महाराजाच्या गाथ्याला गुरु माना, गुरुचरित्राला गुरु माना. पण गुरु तो गुरु असतो, त्याच्या मुखातून ते निजबोधाचं वाक्य त्या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने ज्याला गुरु नाही त्या ठिकाणी श्री गुरु करा. आणि ज्यांचे आहेत त्यांनी सांभाळा. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण त्यांचं स्थान जीवनामध्ये एक अप्रूप साधन असतं. अलौकिक सुख देणारं कोण आहे तर त्या ठिकाणी श्री गुरु आहेत आपले. आणि म्हणून त्यांच्याविषयी कृतार्थ होण्याचा दिवस आजचा आहे. त्याच माध्यमातून दिंडीचंही सांगता त्या ठिकाणी आज आपल्या या ठिकाणी करायची. आणि म्हणून त्या ठिकाणी काला आहे आज. काला म्हणजे आपण भरपूर वेळा ऐकलेला आहे. सगळ्यांकडे काला माझाच असतो. निर्मलनगरला काला माझाचे, फुलसौंदमयात काला महाजाचे, शिंगे तुकायला नाही, वाकुडीत काला महाजाचे. काला ऐकणारे माणसं आहे. काला म्हणजे काय तर काला म्हणजे आनंद आहे, काला म्हणजे सुख आहे, काला म्हणजे समाधान आहे, काला म्हणजे परिपूर्णता आहे, काला म्हणजे प्रसाद आहे, काला म्हणजे पूर्ण होऊन परिपूर्ण अवस्था जाणारी वाट आहे, काला म्हणजे एका वर्ष दुसऱ्या वर्षा होणार पदार्पण आहे, आणि काला म्हणजे शेवट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज काला आहे. काला म्हणजे आनंद आहे, आणि काला म्हणजे काय आहे? सुख आहे. काल्याचा आनंद आहे, काल्याचं सुख आहे, काल्याचं समाधान आहे, काल्याचा वाटा आहे, काल्याचा प्रसाद आहे, काल्याची परिपूर्णता. प्रत्येक अर्थ जीवनामध्ये काल्याचा लावून द्या. आणि प्रत्येक क्षेत्रात काला होतो असं नाही. प्रत्येक क्षेत्रात काला आहे. राजकारणातही काला आहे, परमार्थामध्ये सुद्धा काला आहे, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा काला आहे, आणि संसारात सुद्धा. तुम्ही सगळे गोसावी नाही, काला आहे. संसारातही काला आहे, परमार्थातही काला आहे, राजकीय क्षेत्रातही काल. सर्व क्षेत्र घ्या, सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काला आहे. पण काल्याचा अर्थ ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या त्या पद्धतीने लावला जातो. तसं वारकरी संप्रदायामध्ये काला म्हणजे काय? तर काला म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये फक्त आनंद आणि परिपूर्णता आणि प्रसाद. काला म्हणजे प्रसाद आहे, काला म्हणजे आनंद आहे, आणि काला म्हणजे परिपूर्णता आहे. काल्याचा आनंद सगळ्याला सारखा आहे, काल्याचा आनंद देवालाही सारखा आहे, काल्याचा आनंद संतालाही सारखा आहे, आणि काल्याचा आनंद तुमच्या आमच्या जीवाला सुद्धा सारखाच आहे. काल्याचा आनंद देवाला किती आनंद आहे प्रमाण द्यायचं झालं तर, हरी आज ओस अमरावती, आज ओस अमरावती, काला पहावया येती, काला पहावया येती. आ देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला, देव विसरती देह भाव आपुला.
काल्याचा आनंद देवाला आहे ना, प्रमाण दिलं. ज्या दिवशी काला आहे त्या दिवशी काय आहे, म्हणजे आज ओस अमरावती, विदर्भातली नाही स्वर्गातली. आज ओस अमरावती काला पहावया येती. काला पाहायला येतात देव. आज इथली माती ना माती पावन आहे, बरं ध्यानात ठेवा. आज इथली माती ना माती पावन आहे. 2 दिवस होती का नाही माहित नाही, पण काल्याच्या दिवशी इथली माती सुद्धा पावन आहे. इथं मडकं बांधतो आपण, आहे की नाही, इथंही मडकं फोडतो आणि अमरधामातही मडकं फोडतो. पण हे मडकं फोडलेली खापरं घ्यायला गर्दी होते आणि अमरधामातलं मडकं फोडल्यावर म्हणलंय का कोणी, द्या बरं आमच्याकडे उलसक त्याचं खापर, नाही ना. इथल्या मडक्याला सुद्धा किंमत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याचा आनंद आहे आणि तो काल्याचा आनंद उपभोगण्यासाठी देव स्वर्गातले काल्याची आशे देवजय झाले माशे. अहो काल्याचा प्रसाद मिळण्यासाठी देवाने देव पण सोडलं आणि माशाचं रूप धारण केलं आणि त्या गोपाळांचा उष्ट हाताचं खरकट खायला मिळन या भावनेनं देवजयी झाले मासे. देवाला आनंद आहे काल्याचा. म्हणून आज या अवतीभोवती परिसरामध्ये काय, देव सूक्ष्म रूपाने, देव गुप्त रूपाने काला खाण्यासाठी आलेले आहेत. म्हणून देवाला काल्याचा आनंद आहे. चला पुढं. देवाला आनंद जेवढा आहे तेवढाच आनंद संत महंतांना काल्याचा आहे. किती आनंद आहे संतांना, कारण संताशिवाय काला होऊ शकत नाही. विशेष हा लाभ संता संगे किंवा एकच टाळे झाले चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळे झाले चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळा शिलायावाची. माझा ज्ञानराज गोपाळा शिलायावाची. माझा ज्ञानराज गोपाळा शिलायावाची. माझा ज्ञानराजा गोपाळा शिलायावाची. नामदेव कीर्तन करी पुढे जवनाथ पांडुरंग. कीर्तन करी पुढे जवनाथ पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. चंद्र भागे वाळवंटी. माझा राजा गोपाळाची जायवाची. एकच टाळे झाले चंद्र भागे वाळवंटी. चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळा शिलायावाची. गोपाळा शिलायावाची. गोपाळा शिलायावाची. संताला आनंद आहे. किती आनंद आहे संताला. आनंद होता म्हणून संत भगवंताच्या आधी गोकुळामध्ये गोपाळाच्या वेशेत तिथं काला, यमुनेच्या वाळवंटात काला केला. तोच काला संतांनी पंढरीच्या वाळवंटामध्ये केला. आपण आता पंढरीच्या वाळवंटातून आलो, तिथं काला झाला, आहे की नाही. तुका म्हणे काला कोठे या वेद देखिला, ते या पंढरीशी घडे खा पाजर रोकडे. पंढरी क्षेत्राच्या वाळवंटात तो काला संतांनी केला. आणि तो काला करीत असताना नामदेवरायाचं कीर्तन, आणि नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबरायाने उठावं माझा ज्ञानराज गोपाळाशी लाह्यावाची. जगाच्या माऊलीने ज्ञानोबरायाने काल्याचा प्रसाद वाटावा. इतका आनंद संताला आहे. मग देवाला आनंद आहे, संताला काल्याचा आनंद आहे, आणि तसा तुमच्या आमच्या सारख्या जीवाला सुद्धा काय आहे, काल्याचा आनंद आहे. किती आनंद आहे तुमच्या आमच्यासारख्या जीवाला. आज सगळ्याला आनंद आहे. का आनंद आहे? आपण पंढरीची साधना केली. पंढरीची साधना केली. किती दिवस चाललं, कोण किती दिवस चाललं. आता कालच्या महाराजांनी सुंदर सांगितलं, ज्याचं पुण्य संपलं त्याला, काहीचं पुण्य नवमीला संपत, काहीचं पुण्य दशमीला संपत, काहीचं पुण्य एकादशीला संपत, आणि काहीचं पुण्य गावाच्या वेशीच्या बाहेरच संपत. ज्याचं त्याचं पुण्याच्या जोरावर. महाराजांनी सुंदर, मला खूप आवड. महाराज काय म्हटले, जोपर्यंत पुण्य आबाधित आहे तोपर्यंत क्षेत्रामध्ये रहिवास आहे. ध्यानात ठेवा. एकदा क्षेत्रातलं पुण्य, आपलं पुण्य संपलं
का क्षेत्र सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये ठेवीत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जीवाला आनंद आहे काल्याचा. आता जीवाचे प्रकार आहेत है की नाही. तुका म्हणे जन प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. काही सात्विक जीव आहेत, काही राजसी जीव आहेत आणि काही तामसी आहेत. आज सात्विक जीवाला आनंद आहे. सात्विक जीवाला किती आनंद आहे. आज आम्ही 15 दिवस वारीमध्ये घातले. आज काल आहे. आज पंढरी वाळवंटात सुद्धा काल आहे. आज गोपाळपूरचा काल आहे. बरं आज आज पालख्या सगळ्या संतांच्या पंढरपूर हलणार. आज गोपाळपुरातला काल आहे. आज सात्विक लोकांना आनंद आहे, कारण आपण जी साधना केली पंढरी क्षेत्राच्या रस्त्याने किंवा इथं 3 दिवस केली, ज्या जमलं नाही पंढरीला 3 दिवस केली, आज त्याचा काय मिळणार. प्रसाद मिळणार, फळ मिळणार. आपल्याला आनंद आहे सात्विक माणसाला. चला पुढे. राजसी माणसाला आनंद आहे. मले लाक्षी भात सांबर खाऊन कटाळा आला, वरण चपातीचं रोजचे म्हणजे गावात, आज काहीतरी चांगलं मिळेल. उपभोग चांगला आहे म्हणजे चांगला आनंद आहे राजसी लोकाला. आणि तामसी लोकाला आनंद आहे ही चालू असलेली कटकट आज बंद पडेल. काला झाला म्हणजे गप पडले आहे की नाही. काला झाला म्हणजे काय झाले, हे परत काय ऊस मारायचे नाही. काला झाला म्हणजे तामसीला आनंद आहे, सात्विक लोकाला आनंद आहे आणि राजसी लोकाला आनंद आहे. जीवालाही आनंद आहे, देवालाही आनंद आहे आणि संतालाही आनंद आहे. मग काला म्हणजे आनंदच. आणि काल्याचा तो आनंद मिळण्यासाठी काय करायचं आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र देव चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र देव चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याचं चरित्राचा उच्चार करायचा. कारण एकाचं उच्चारण सांगितलं आणि एकाचं आचरण सांगितलं. त्याचं आचरण सांगितलं प्रभू रामचंद्राचं आणि याचं काय सांगितलं, याचं उच्चारण सांगितलं. कारण दोन्ही विरोधाभास आहेत. एकाचा जन्म उन्हाळ्यात, एकाचा जन्म पावसाळ्यात, एकाचा जन्म श्रावणात, एकाचा जन्म रामजन्म कधी चैत्रात आहे की नाही. एकाचा सगळा कारभार अंधारात आणि एकाचा सगळा कारभार उजेडात. एकाच्या बायकोला पटकन नाव घेता येतं सीता आहे की नाही. एकाच्या बायकोचं नाव घ्यायला नाव आठवावे लागतात, कोणाचं घ्यायचं आहे की नाही. एकाचा जन्म झाला बंदीगृहात आणि एकाचा जन्म झाला राजवाड्यात झाला आहे की नाही. मला सांगायचा मुद्दा काय, हे विरोधाभास आहेत. म्हणून एकाचं आचरण सांगितलं आणि एकाचं उच्चारण. प्रभू रामचंद्र हे मर्यादा संपन्न होते, मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचं आचरण सांगितलं जीवनामध्ये. प्रभू रामचंद्राचं आचरण करावं आणि भगवान गोपाळ कृष्णाचं उच्चारण करावं. वारकरी संप्रदाय सांगतो चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवंताचं गोकुळातलं चरित्राचा उच्चार करायला लावला काल्याचे कीर्तन. काय करायचा तर भगवंताचं चरित्राचा उच्चार केल्यानंतर जो काला आहे, तो आनंद आहे, तो आनंद आपल्या प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. मग भगवान परमात्म्याचं चरित्र सुरुवात कधी झाली, कशी होत असते, प्रश्न आहे, उत्तर आहे त्याचं. ज्या ज्या वेळेस धर्म लागला नाही येते, त्या त्यावेळेस जगाचा मालक किंवा साधू संत मंडळी अवतार घेत असतात. गीताकार सांगतात, परित्राणाय साधूंना विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पायशी भक्तजना. आहे की नाही.
धर्म लागलाने आली का जगाचा मालक अवतार घेतो, आणि धर्म लागलाने आली का संत साधू संत त्याच्याच अंश घेऊन त्या ठिकाणी अवतार कार्य त्या ठिकाणी करीत असतात. मग भगवंताचं चरित्र झालं सुरुवात कुठून? म्हणजे त्या काळामध्ये कंस त्या ठिकाणी मातलेला होता, आणि त्या कंस दुराचारी अत्याचारी नसून चांगला होता कंस. बरेच कीर्तनकामध्ये सांगतात कंस मातला होता. कंस एकटा नव्हता मातलेला. त्या काळात त्या पृथ्वीवर पापाचा भार झालता, त्याच्या एकट्यामुळे नव्हता झाला, अनेक जण त्याला सहकार्य करीत होते. आणि म्हणून त्या पृथ्वी मातेवर पापाचं ओझं झालं, आणि पापाचं ओझं झाल्यामुळे ती पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं, आहे की नाही? आणि गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाजवळ ती पृथ्वी माता जाते. ब्रह्मदेवाने सांगितलं, आई साहेब, मी तुमची सुटका करू शकत नाही, जो सुटका करीन ते खातं त्याच्याकडे म्हटलंय. भगवान विष्णूकडे पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून जाते. भगवान विष्णू कळवळाला सांगितलं, आई साहेब काळजी करू नका, थोड्या दिवसात तुमच्या वरचा पापाचा भार हलका करण्यासाठी मी स्वतः अवतार घेईन, अशा प्रकारचं. तिथून भगवंताचं चरित्र चालू झालं. आणि मग भगवंताने पाहिलं, आता देव सहजासहजी कोणाच्याही घरी जात नाही, कोणाच्याही घरी देव जात नाही सहज, त्याला तसं पात्र असावं लागतं. देव सहजासहजी कोणाला भेटत नाही, देव सहजासहजी कोणाच्या घरी जात नाही. देवाला घरी जाण्यासाठी किंवा आणण्यासाठी, ऐक नाही, तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध केले घररी ते, काम क्रोध केले घररी ते, काम क्रोध काम क्रोध केले घररी ते. हो तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घरळीते. या घरामध्ये जर भगवंत साठवायचा असला तर काम क्रोध षडरूपी विकार बाजूला काढावे लागतात. पण ते आपल्या समोर हजर आहेत. आपण त्यांच्या पुढे गेलं तर ते आपल्या पुढे उभे राहतात, आहे की नाही? सुंदर तुकाराम महाराज वासुदेवाच्या प्रकरणात म्हणतात, आहे की नाही, ओले मृत्यू केचे मंदिर, ओले मृत्यू केचे मंदिर, आत सहा जन उंदीर, आत सहा जन उंदीर, गुंफा करिता दिवोकर, गुंबा करिता दिवोकर, त्याचा नका करो अंगीकार गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, अंगीकार गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. काकड्याच्या मालिकेत सांगितलं, काय सांगितलं? 2-2 काकडे करा. नाही ना, मला वाटलं का सांगितलं. काय स्वभाव असतो माणसाचा. विद्या आली हाता, म्हणा ना, अवरसर गुरुला मारी लाथा. एक ध्यानात ठेवा, आपले मराठीची अवदाद अशी आहे, ज्याच्या नावावर मारायच्या उड्या त्याच्याच नाकात घालतो आपण. हे बरोबर आलं, आहे का नाही? काकड्याने सांगितलं 2-2 काकडे करा. चला, माझे दात माझेच होते. विठ्ठल 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 ओले मृत्युकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ते पोखर, त्याचा नका करू अंगीकार गा, वासुदेव करीतो फेरा, तू अध्यापिका निज सुरा, सावध होई रे गवारा, भज भज तू सारंग धरा. हे 6 षडविकार आपल्याला आडवे आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून देव येण्यासाठी मी सांगत होतो, हे षडविकार बाजूला काढावे लागतात. देवाने आपलं ऐकावं याच्यासाठी देवाला ऋणी करावं लागतं. ध्यानात ठेवा, आपण म्हणतो देव करा ऋणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी. ही संत मंडळी जी होऊन गेली ना, यांचं देव ऐकत होता. का ऐकत होता? तर देव त्यांच्या खाली नकटा होता. आपल्या भाषेत देव त्यांचा ऋणी होता. ध्यानात ठेवा, देव त्यांचा काय होता?
ऋणी होत. आपण ज्यांच्या नावाने दिंडी जातो तनपुरे महाराज आहे की नाही, चंद्रभागेच्या वाळवंटात मोठं यज्ञ केला आणि यज्ञामध्ये जपी तपी गोसावी संन्यासी कोणी जमिनीत पुरलं, कोणी वर होते अर्धे, कोणी खाली होते, ते सगळा थाटमाट केला. काय केला? हे काय सोपं आहे का हे करणं? नाही. याला काय लागतं? देव ऋणी लागतो. देव काय लागतो? ऋणी लागतो. आमचे भगवान बाबा जिथं लिंग कापलं तिथं तुळशी उगल्या, देव ऋणी होता म्हणून उगल्या. भाऊ वामन भाऊ मला जसं बोलतील तसं व्हायचं, जसं बोलले ते तसंच भोगायला लागायचं. का? तर देव त्यांचं ऐकत होता, देव त्यांचं ऋणी होता. आणि देवाला ऋणी करण्यासाठी काय करावं लागतं? हे शरीरविकार बाजूला घालावे लागतात. हे शरीरविकार बाजूला घातले का देव आतमध्ये आपल्या समोर येतो, देव ऋणी होतो. आणि देव ऋणी झाला का त्या माणसाला कशाची कमतरता नाही. विठ्ठल 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 पण देव ऋणी असावं लागतं. हे आता हे मी करतो म्हणून नाही, म्हणून सगळं तुम्ही कर देताय म्हणून करतो. हे का? देव ऋणी असतो. आणि ज्याचा देव ऋणी आहे ना त्याचा काहीच होत नाही. कायम सांगतो, एक हे 1000 एका बाजूला होते, 100 कौरव. किती होते कौरव? कौरव किती? 100. हे 100 एका बाजूला आणि 5च एका बाजूला होते. पण 100ची बरोबरी 5च करीत होते. कारण देव त्यांचा ऋणी होता. किती ऋणी होता? अर्जुनाचे घोडे धुत होता, घोडे. एवढंच काय, अर्जुनाची बायको झाला. देव ऋणी होता त्यांचा ध्यानाच्या. आणि देव ऋणी असला का काहीही होत नाही. पण देव ऋणी नसला तर नसता विघ्न येती घरा. मी त्याविषयी प्रमाण दिलं होतं. हरी देव झाला पाठ मोरा, नसता विघ्न येती घरा, नसता विघ्न येती घरा, नसता विघ्न येती घरा. देव झाला पाठ मोरा, नसता विघ्न येती घरा, नसता विघ्न येती घरा, नसता विघ्न येती घरा. देव झाला पाठ मोरा, नसता विघ्न येते घरा. देवाला पाठ फिरवली किंवा देवाने आपल्याकडे पाठ फिरवली, देव झाला पाठ मोरा, नसता विघ्न येते घरा. जी विघ्न यायचं नसतं ते विघ्न यायला वाट सापडते. कधी? देवाने पाठ फिरवल्यावर. मला सांगायचा मुद्दा आहे का देव ऋणी करा. देव ऋणी केला का मनातल्या इच्छा आकांक्षा संकल्प सगळं पूर्णत्वाला जातं. नवे नवे तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. त्याच्यावर सगळा भार सोपवून द्या. त्याच्यावर भार सोपवला काही कमी पडत नाही. काही अडचणी येत, काही काट्या मोडत, उलट मोडल्याला काट्या काढलं तू येऊन. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग भगवंताने तसं घर पाहायला सुरुवात केली. मला तर अवतार घ्यायचा, मग कुठं जावं. मग वसुदेवाचं आणि देवकीचं त्या ठिकाणी भगवंत त्यांची तपश्चर्या तेवढी होती. कारण तप करावं लागतं. असो हुरबाई हुरम पंढरपूर असं कधी येत नसतं आहे की नाही. कीर्तन होण्यासाठी, भजन येण्यासाठी काहीतरी तप, जरा गावची भाषेत बोलतो, घासावं लागतं. घासल्याशिवाय काही शक्य होत नाही. कीर्तन असो, प्रवचन असो, भजन असो, तुमचा साधा स्वयंपाक घ्या आहे की नाही. लगेच उठली लगेच पुरणपोळी करायला लागली, तिला अक्कल आहे का? पूर्ण पीठ घालायचं, पिठात पुरण घालायचं, काय कळत तिला? सांगायचा मुद्दा आहे काहीतरी तप करावं लागतं. तप करावं लागतं. श्री गुरुच्या जवळ बसावं लागतं, गुरुच्या सानिध्यात जावं लागतं, गुरुची कृपा करायला घ्यावी लागते. मी त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवशी माणसाला जीवाला 4 कृपा महत्वाच्या आहेत. 4. पहिली कृपा आहे देव कृपा, दुसरी कृपा आहे शास्त्र कृपा, तिसरी कृपा आहे आत्मकृपा, आणि चौथी कृपा आहे श्री गुरुची कृपा. पण ह्या आधीच्या 3 कृपा ज्या आहेत ना, त्या श्री गुरुच्या कृपेशिवाय त्या कृपा होत नाही. श्री गुरुची कृपा असन तर देव कृपा करील, श्री गुरुची कृपा असन तर शास्त्र कृपा करील, आणि श्री गुरुची कृपा असन तर आत्मकृपा होऊ शकते. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री गुरुच्या कृपेशिवाय काही शक्य नाही. श्री गुरु शिवाय देवही भेटू शकत नाही, श्री गुरु शिवाय शास्त्रही कळू शकत नाही, आणि श्री गुरु शिवाय आत्मप्रचिती सुद्धा येऊ शकत नाही. आत्मप्रचिती घेण्यासाठी श्री गुरुच, देव कळण्यासाठी श्री गुरुच,
आणि शास्त्र वाङ्मय संत विचार करण्यासाठी कोण लागतं? श्रीगुरुच लागतात. तिथं बघून बसावं लागतं, त्यांचे धुवा लागतं, त्यांची लंगोटी धुवा लागते, त्यांची पूजा करावी लागते. आणि त्यावेळेस ते प्रसन्न झाले तर, कालच्या माणूस सांगितले ना, ते काय पैशाने प्रसन्न होणारे नाही. किंवा चांगलं खाऊ घातलं म्हणजे खाऊ घालायला सोडू नका, खाऊ घातलं म्हणजे प्रसन्न होणारे आहेत का? असंही नाही. पण त्यांची कृपा जर झाली तर त्या ठिकाणी काही होऊ शकतं. ऐक नाही, होता कृपा त्यांची पशु बोले वेद. त्यांची जर कृपा झाली तर काही होऊ शकतं. साधूची जर कृपा झाली तर, अहो साधूची कृपा होण्यासाठी तसं राहावं लागतं. चला, भगवंताने ठरवलं असं गिऱ्हाईक पाहायचं. आणि मग वसुदेव देवकीने तप केलं, 3 जन्मामध्ये तप केलं. देव आमच्या पोटाला यावा किंवा देवाने आम्हाला आईबाप म्हणावं म्हणून. आणि मग वसुदेव देवकीचं घर पाहिलं. दोघांचं लग्न अशा प्रकारचं लागलेलं आहे. आणि वरात अशा प्रकारची निघाली. सगळे नाचणारे नाचत आहेत. काय डीजे काय, डफरं काय, तुणतुणं काय. आता दिंड्याने पाहिलं काय काही दिंड्यात डफरं वाजत होतं, आहे की नाही? काय आनंद का डफऱ्याचा. अरे अरे अरे, परमातीत घातला परमार्थ. आहे की डफरं काय, तुणतुण आधी सगळे वाजंत्री बोलिले. कंसाने नाचायला लागले कंस. आणि कंस नाचता नाचता आकाशाची वाणी झाली, ए कंसा, अरे नाचतो काय म्हणले? अरे जिच्या वरातीत तू नाचतो ना, तिच्या पोटाला येणारा आठवा तुझा वध करणार आहे. असं म्हटल्याबरोबर कंसाने सगळं बंद केलं. सगळे हाकलून, मी होतो ना तेव्हा तिथं, सगळे हाकलून दिले. आणि मग कंस रथातलं खडग घेतलं आणि मारायला धावला. हात तो धरेला वसुदेव आधी धरे, कंसा मारू नको. आम्ही काय केलं बाळा? अरे आमचं पोत आहे ना, तुला मारणार आहे ना म्हणले. मग आमच्याकडे जन्माला आलं का तुला आणून देऊ म्हटलं, काय काळजी करू नको. कंसाचा बरं वाटलं, कारण कंस काय लई वाईट नव्हता त्यानं ठेवा, चांगला होता कंस. कंसाने उचललं, बंदीगृहात नेऊन टाकलं. आणि बंदीगृहात नेऊन टाकलं, संसार चालू झाला. आणि संसार करता करता पहिलं अपत्य जन्माला आलं. आणि कंसाला बातमी लागली, पहिलं मूल जन्माला आलं. पण कंसाला आता बहिणीला मुलगा झाला, कोणाला आनंदच होणार. कंसाला आनंद झाला. आणि कंसाने आनंदाच्या भरामध्ये पेढ्याचा बॉक्स आणला आणि पेढे वाटायला लागला. आमचे बाबा सांगायचे. आणि ते वाटायला लागला. पण झालं काय, ते म्हणायचे पेढे वाटणाऱ्या माणसाला पहिला पेढा कोणाला द्यावा आणि शेवटचा पेढा कोणाला द्यावा याची अक्कल पाहिजे. कळतंय ना तुम्हाला? पेढे वाटताना पहिला पेढा कोणाला द्यावा आणि शेवटचा पेढा कोणाला द्यावा. कारण पहिला पेढा अशा माणसाला द्या का त्या माणसाला तुमच्या त्या आनंदाचं कौतुक करता आलं पाहिजे. जर पहिला पेढा तुम्ही जर चुकीच्या माणसाला दिला आणि त्याने जर तुमचा आनंद द्विगुणित करायचा सोडून जर समजा खाली आणला, तर पुढचे पेढे वाटायचा आनंद तुम्हाला राहणार. आणि शेवटचा पेढा चांगल्या माणसाला द्या का म्हणायचे ते, तर शेवटचा पेढा जर चांगल्या माणसाला दिला आणि त्याने जर तुमचा आनंद जसाचे तसा ठेवला, तर तुम्ही आधीचे पेढे जे वाटले त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. जर शेवटच्या माणसाला इच्छितच भेटला आणि काय खरंय म्हणलं, तर तुम्ही आधी जेवढे पेढे वाटले सगळा आनंद तुमचा काय झाला, हिसकावून घेतला. म्हणून आमचे महाराज म्हणायचे पहिला आणि शेवटचा पेढा धोरणातल्या माणसाला द्या. म्हणून आजही आपल्याकडे प्रथा आहे, आपण पहिला पेढा कोणाला ठेवतो? देवाला ठेवतो. किंवा आपल्या श्रीगुरूला कोणी कोणी असं मानित असं आपण त्याला देतो आणि म्हणतो पहिल्या पेढा तुम्हाला आहे बरं का, ध्यानात ठेवा. का? तर ते आनंद द्विगुणित करणारे असतात. तसं कंस पेढे वाटायला लागला आणि पेढे वाटच्या वाटच्या शेवटचा पेढा शिल्लक राहिला. आणि तेवढ्यात नारद भेटले. नारदाने विचारलं, कंसा काय भानगड? म्हणजे पेढे कशाचे? देवकीला मूल झालं. अरे येडाय काय म्हणले, तुला मारणार आहे म्हणले तिचा वंश. तिने सांगितलं, कंसाने सांगितलं, नारदा 8वं मारणार हे पहिलंच म्हटले. पण आता काय, नारद हे चांगल्या दृष्टीने भेटले होते, कारण कंसाचं तेवढं पुण्य होतं. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधे त्या बालकाशी ठेवू नको. त्याच्या हातून पाप करून घ्यायचं होतं कंसाच्या हातून. मग नारदाने सल्ला दिला, कंसा एकही जीवन ठेवू नको. ते चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुगुट सकाळा म्हणे धन्य तुझी विठोबा. अरे देव चतुर आहे म्हणले, तो पहिला 8वा येऊ शकतो ना 8वा पहिला जाऊ शकतो. मग नारदा काय करू, एकही जीवन ठेवू नको, 6ची 6 मारून टाक. कंसाने 6ची 6 मारले. 7वं रोहिणीच्या गर्भात गेलं. आता ते आलं ना तुमचं काय नवीन डॉक्टरने काढलंय,
हा टेस्ट ट्यूबी आहे की नाही ते टेस्ट ट्यूबी ते आता नाही निघालं ते देवाने पहिलाच गर्भ फेरीला विठ्ठल 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 देवाने इकडचा गर्भ रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला 7व्याचा तिकडं प्रसार झाला आता 8व्याचे वेद लागले आता 8वा सगळ्याला त्या ठिकाणी 8वा वेव्या आहे की नाही 8वा अवतार 8वा वेव्या आता 8व्याचे सगळ्याला वेद लागले देवकीला लागले वसुदेवाला लागले कंसालाही त्या ठिकाणी वाट पाहत होता कंस 8वा कसा येतोय काय येतोय पण त्यांना माहितच नव्हता का 8वा आपला सगळ्यांचा बाप आहे म्हणून त्या ठिकाणी ध्यानात ठेवा 8व्याचे वेद लागले 8वा प्रगट झाला देवकीच्या समोर 8 वर्षाची मूर्ती तयार झाली आणि देवकी समोर बोलू लागली देवकीने सांगितलं कृष्णा अरे बाळा अरे तुझ्यासाठी तप केलं लहान होय तू आता जर एवढा मोठा झाला तर मी सुख कसं घ्यायचं त्यांनी सांगितलं आई आता मी जन्माला आलो नाही मी कधी जन्माला यायचं हे सांगायला आलोय हे चरित्र आहे देवाचं त्यांनी सांगितलं कधी येणार देवकीने विचारलं म्हणजे काही नाही श्रावण महिना असत अष्टमी तिथी असत आणि चंद्रवंशामध्ये मी त्या ठिकाणी तुमच्या जवळ त्या ठिकाणी प्रागट्यकरण करीन सांगून गेला भगवंत आणि भगवंत सांगून गेला आणि देवकीला गर्भ राहिला कारण हे अयोनी संभव आहे दोन्ही पण रामायण आणि कृष्ण आहे हे काय गर्भ राहिलेले नाही पण मग राहिला कसं काही डोकं पुढे डोकं लावतात मी कायम सांगतो जिथं डोकं टेकवायचं असतं तिथं डोकं लावायचं नाही परत ऐका जिथं डोकं टेकवायचं तिथं डोकं लावायचं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले असतीनच का गेलेच तिथं डोकं टिकतो ना मग गेलेच ज्ञानोबाने भिंत चाललेली असन का भिंतच चाललेली तिथं डोकं टेकवायचं ना आपल्याला आहे की नाही मग डोकं टेकवायचं तिथं डोकं लावायचं नसतं चला काय सांगत हा सांगितलं अष्टमी राहील चंद्रवंश जन्माला घेऊन सांगितलं भगवंत लुप्त अशा देवकीचं तेज वाढू लागलं गर्भात भगवंत होते देवकीचं तेज वाढू लागलं इतकं तेज प्रखर झालं का सूर्य सुद्धा त्या ठिकाणी चळा देवकीच्या तेजाला कापायला लागला इतकं तेज वाढलं हळूहळू श्रावण महिना आला श्रावण महिन्याची अष्टमी तिथी जवळ आली अष्टमीचा दिवस उजाडला दुपार झाली संध्याकाळ झाली रात्रीची वेळ जवळ येऊ लागली आणि चंद्र बरोबर डोक्यावर आल्याबरोबर भगवंताच्या देवकीचं एक रूप त्या ठिकाणी झालं आणि जगाच्या मालकाने देवकी आणि वसुदेवाच्या मधोमध अवतार घेतला